पाहुणा हे घुमराव काका मस्त निंदू राहिला पुढे 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 मस्त जोडी झाली यायची. मस्त जोडी आहे बा यायची रे घुमराव काकाची. काही बोलणं सांगा पाहुणे बा 5 मिनिटात पुढे जाते म्हणे. मला जवळ झालं ना आता मग त्याला पांढरा फटक झाला नाही. कसं चालू आहे तुमच्यातनी सांगा बरं. या बाई सारखा यायचा बाप. मग काय 5 मिनिटात 5 मिनिटं बाई टिकटणार 5 मिनिटाच्या बापच काय टिकणार 5 मिनिटाच्या वर आहे म्हणून तर म्हणते 5 मिनिटात तुम्हाला देते म्हणते. बराबर तण घ्यायचा बापा दे नाही बस जमून भरून टाकायला तिकडे टन तसं चालला पुढे 5 मिनिटात. तुम्ही बोलला की पाहुण्या बोला सारखं मग काय तुम्ही बोलला आणि पाहुणाने बोलला तर मजा आहे का टुंग्यातनी कसं म्हटलं तुम्ही असला तर मजा यायचे पाहुणा असला तर मजा यायचे. पाहुणा तुम्ही नसला एक दिवस टुंग्यात तर मग तसं पण मेळा झोपते टुंग्याचा. एवढं झालं पाहिजे. एवढं होऊन आपल्याला खालचं घ्या लागते ते जराशी राहायला आहे पराठी तेवढं घेऊन टाकू म्हटलं. एवढं नील करा म्हटलं पहिलं वरचं 12 आणि एवढं झालं की मग खालचं घेऊ. हो काही टेन्शन घेऊ नका पप्पाला भाऊ तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. हे बात होते हे झालं की मग खालच्या याच्यात जाऊ. पहिले म्हटलं याच्यात कसं तास फटा एक झाला ना सबंध पराठीने एकच झालं ना टाईम तर लागणारच आहे. हे झालं की ते घेऊ म्हटलं. तुम्ही जातो पर्यंत ते काय खाली फवारा थोडा आयटम पण होणार तेवढा फवारा करून घ्या म्हटलं. तोपर्यंत आम्ही हे घेतो. या तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. सबंध करतो आम्ही बरोबर. इकडचं झालं की मग तिकडे जाऊ आपण. मी काय म्हणतो जे पाईप राहिला म्हटलं पाईप टाकायला टाकीत नाही तर ते टाकीतला पाईप लावून येतो मी बाट. ते पाणी माया भटू चाललं लय दिवसाचे बाट नळ आले तर मग माझी पाठ घ्या तोपर्यंत पुढे आणि मी बाट ते पाईप टाकीतला टाकून येतो आणि नळ बंद करून येतो म्हटलं. हो बा टाकीच्या खाली पाणी जात असेल माय येतो मी माय बाहेर जाऊन येतो. हो कोणत्या टाकीतलं पाणी उतू चाललं तुमचं? टाकीतलं होय का पोटातलं होय? हा आता डब्यातलं पाणी उतू चाललं काही समजत नाही या माणसाचं म्हणजे. अरे घुमराव बा गावाने ते तू काय म्हणजे घरी जाऊन येतात का आता? जा बा जा पटकन जाऊन या. कोण तुमचे पाच कोण नाही येत बसत म्हटलं पटकन जाऊन या. हा 5 मिनिटं झाले पाहिजे. कोणा कुठे पाहून थोडी चालू मी बाहेर जाऊन येतो बाट. मग काय बात चालू मी चालू बातच जाऊन येतो. मी बी बादशाह जाऊन येतो मी म्हणजे ते वाच्या पुढ्या गायच्या प्यानाचे ते रुस्तम भाऊचं दुकान इथे जवळ आहे. बादशाह जाऊन येतो. गेलो की लगेच 2 मिनिटांनी वापस लगेच जाऊन येतो. बादशाह येतो जाऊन. या माणसाचं काय करावं काही समजत नाही बाई. तंबाखू गाय छा पण ते दारू निवड हेच पाहिजे. काम करताना बी देत आणि काम नसताना बी देत. काय जाता राहू दे ना. काय काम आहे जायचं. काय करणार बहिणीच्या मतानं एका नवऱ्यानं आहे का बहिणीच्या मतानं तुमचीच लावता. शिक्षा मटानं कोण ऐकल बायकोच्या मटानं ऐकलं मग तर झालं. तुम्ही म्हणाल सांगा तुम्ही म्हणाल जाऊ नका पाहुणे बा तुम्ही बस इथं सोडून देतो. तंबाखू आणणार नाही जात आणि काय देत नाही जात. तुम्ही म्हणा फक्त जाऊ नका म्हणा. पाहुणा बोलला की तर या बाईने बाता हिजल्यावर का असं येते. अरे पाहुणा बोलतच त्याचा काय करावं झाले. हा पाहुणा बोलतच असतो. पाहुणा बोलला की हसू ये माझं हसू आवडतच नाही. काय करा माझा हा हसू आवडला आता तुम्ही दोघं जण झाले बा मजा केली. मजा करा मग माणसं घ्या आनंद तुंगा जेवढ्या राहिल्या दिवस मग लक्ष्मी तुझ्या घरच्या माणसाने आनंद झाला. 2 वाजे लोक तुंगेत नाही येते तर लेकराला घेऊन येते इथं वावरात लढतात. 2 वाजे लोक आला तर समजे ना मस्त पैसे येतात ना. तिच्या घरच्या माणसाला काय द्यायला लागते बा. तिच्या घरचा माणूस गावात बसल्या बसल्या 300 रुपये मजुरी कमावते. इकडे इथे काय निघाली आणि ते पैसे बी वाटू राहिली लक्ष्मी. व्याजाने देऊ राहिली म्हणते दोघा तिघा दिले म्हणते तिनं पैसे. लक्ष्मी कोणाला दिले व्याजानं मला देतात काय मग. फोकतनी वाटले पैसे व्याजानं. मा इकडे खाचे वांदे झाले कोण होय होते दान मागायचे. हा कोण होते व्याजानं पैसे सांगणार की मी पैसे वाटले म्हणून. माझ्याच तिकडे सबन पोता गेल्या माझ्यासोबत ते लोकांचे भोकं बुजू सबन. हे माणूस आमचा धंदेत नाही ना. उद्या धंदा घेते आणि सबन वाटोळं करून टाकू राहिला. माझ्या दागिने मिटून त्या वरलीवाल्याचे पैसे भरून राहिला. मग काय करावं आता. कोण होते सांग बरं मध्ये व्याजानं देते म्हणे. आण बरं तिला माझ्याजवळ सांगतो तिला कोणते कोणते पैसे व्याजानं दिले ते. हा काहीच्या काही बोलणं आपलं बाई. काऊन दिलेच नाही का पैसे अजून. पैसे दिलेच नाही का कोणाकडे होते म्हणत ना पैसे. मग काय तर 8-15 दिवस झाले त्या रोज सकाळी संध्याकाळी त्या माणसाच्या घरी जाणार झालाय आणि पैसे काही देऊ नाही राहिले ते. काय त्या माणसापेक्षा तर मला वाटतं या माणसाला बजेडावं चांगलं. हो ना तर समज हे ते होईन होय काहीच काम नाही एवढं हे करायचं. उधारी धंदा घ्यायचा
उधारीचा धंदा होय का बरं ते माणसाने चिल्लरचे धंदे करावं नाही ना किती का सांगितलं या माणसाले ऐकतच नाही बाई हां सबन म्हणजे माझ्या सबन पैसा तिकडेच लावून राहिला वाटच लावून राहिला माणूस पुरी वाट लावून राहिला आणि काय तर म्हणे 300 रुपये मजुरी आहे ते 300 रुपये दिले आणि ते व्याजावालीने आणा बरं माझं खरंच आणा खरंच कुठे आहेत ते लपेल सापडले नाही तिथे एखाद्या बरी सांगा बरं मध्ये कोण होय ते पैसे देते म्हणून म्हणणारी हां बस एवढं टाक म्हणा व्हिडिओत नाही बस झाला तुझ्या व्हिडिओ एक नंबर फेमस झाला म्हणजे झाला एवढं टाक म्हणा बरं व्हिडिओ बनवणार आहे बस या बायचा संवाद एवढं टाकलं की झालं काही पाच विषय कामच नाही ना एवढा खतरनाक व्हिडिओ बनवून राहिला हे आणि ते उमरा का पाईप आणायला गेला का पाईप लावायला गेला का बनवून आणून राहिला काही समजून राहिला मला हां बस तिकडेच आहे म्हणा तू काही येऊ नको म्हणा बाबा आणि पाहुण्याचा पटाने पाहुणा बी पुढे आणायला तो म्हणे पुण्या का फॅक्टरीत बनवून आणते का काय समजून नाही राहिलं 5 लाखाच्या आधी येता म्हणा बा हो ये इजू कुठे आहे इजू गाव ढस जायला ना मग काय रोड आहे फिरा म्हणा तिकडेच मग काय घ्यायला लागते उमरा बा बस भट्टी लावा तुम्ही आपला घुमला बा तुम्ही भट्टी लावा बस चालल्या तुमचं काय आम्हाला हो चला बाय हो चला घ्या बरं पटा पाटा पुढे घ्या ते पप्पाला भाऊ यायला आणखी म्हणाल बाबा एवढं झालं का आणि तुमच्या वेळेला आपल्या जवळ सांगायला येतेच ना मग काय जवळ असं जवळजवळ वावर पाच जाय म्हणा म्हणजे कसं आमचा बी मेळ बसे आणि ते पोटात घेणाऱ्याचा बी मेळ बसे हो चला मग आता नंतरचा पाऊ दुसरा व्हिडिओ कोणी असेल तर सांगा लागेल त्या व्हिडिओ बनवणाऱ्याला मग काय